करता आपल्याला त्या सापडत नाहीत. पण ह्या 52 वनस्पती एकत्रित केल्या, त्याचं चूर्ण केलं, त्याचं चाटण केलं आणि च्यवन तरुण झाले. 3 वनस्पती एकत्रित केल्या, च्यवनांना डोळे आले आणि त्या च्यवनांना वासुकी नावाच्या सर्पाच्या नगरीमध्ये बंदिस्त केलं. तिथे बंदिस्त केल्यावरती म्हातारं भजन करू लागलं. बसा विशालराव. विठाला 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 भजन करू लागलं म्हातारं. तर ते म्हातारं वासुकी नावाच्या सर्पाच्या नगरीत गेल्यावर रामकृष्ण नामाचं भजन केलं. असं मी सांगत नाही, महान एका अधिकाऱ्याचा पुरावा आहे. दुर्वास नावाच्या साधून तो पुरावा दिला. नामने रामद्वयं कृष्णा यत्पायने स्थितेषु च्यवनंच भयव्याप्ति आनन पुटे रसना भयो नामने राम यद्वैपायनत कृष्ण. हा पुरावा दुर्वास नावाच्या साधूचा आहे. भगतचं चरित्र मोठ्या लोकांचे. दुर्वासांनी सांगितलं रामकृष्ण नामाचं चिंतन च्यवनांनी केल्याच्या नंतर 3ऱ्या दिवशी सकाळी वासुकी नावाच्या सापानी राजा बळीला निरोप केला. बळी हा राक्षसांचा राजा होता आणि सांगितलं, राजाधिराज बली महाराज, तुमच्या 2 राक्षसांनी एक महाराज पकडलेत आणि आमच्या इथं आणून ठेवलेत. तर बळीला वाटलं त्या महाराजानं काही चुकीचं काम केलं का. तर च्यवनांनी सांगितलं तसं चुकीचं काम करणारे महाराज नाहीत. ते बिडी वडीत नाहीत, ते तंबाखू खात नाहीत, ते सिगरेट वडीत नाहीत, ते बाकीचं काहीच करीत नाहीत ना. ते सात्विक महाराज येत. हो, काही काही आमची बरीच लोक नंबर 1चे गाजलेले पण मस्त तंबाखू घोंगडी खाली अशी सगळा गर्दा काढायचा आणि घोंगडी खाली टाकायचा. वल्लभाचार्यांचा संवाद आहे. भजन करणारा, मृदंग वाजिणारा आणि कीर्तन करणारा तंबाखू खात असेल, भक्षंती गौमासम समास्तते वच. वल्लभाचार्य सांगतात, गिरगावचा बाळू नाही, विठाला विठाला सात्विक महाराज आहेत ना, ते पारमार्थिक आहेत, आध्यात्मिक आहेत. त्यांना कशाला आमच्या मूर्खांनी बांधावा, ते काय माहित नाही म्हणले, पण आणले आणि ते तात्काळ घेऊन जा. तर राजा बळीनं सांगितलं, वासुकी महाशय, अहो तुमच्या नगरीत एक जर मनानं महाराज येत असेल, आता पैसे देऊन आणावं लागते. आणि तुमच्याकडे जर बिना पैशाचा येत असेल तर तुम्हाला किती त्याचा आदर असा. म्हणले बिना पैशाचा आलाय पण आमची वाट लावली. महाराज सात्विक आहे, पाकिट न घेता आला आबा, आणि वाट कशी काय लावली तुमची. कारण त्यानं केलेल्या भजनामुळं आमच्या 450 जातीचं विषच संपलं. 450 सर्पाच्या जाती त्या महाराजाच्या भोवताल बसल्या होत्या का, ते निर्विष झाले. निर्विष हे सर्प चीन मधल्या लोकांना खायला येतं. ज्याचं विष संपलं का ते एकाही सापाचं विष राहिलं नाही. तर राजा बळीनं सांगितलं, बरं झालं ना रे, तुम्हाला विष आहे म्हणून लोक तुम्हाला भेट होते, हानीत होते. आता विष संपल्या लोक भेणार नाहीत ना. तर राजा वासुकीनं सांगितलं सरपंच राजानं, नाही 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 नाही, आमच्याकडे विष आहे म्हणूनच आम्हाला भेटीत लोक. आमचं विष संपल्यावर आम्हाला आसूड करतील बैल हाणायला. माणसं बैलायला आसूड करतील हाणायला, घोड्याचा चाबूक सर्पाचाच करतील. म्हणले हे तुमचं महाराज घेऊन जा, घेऊन जा. दृष्टांत संपला. च्यवनांनी रसातळामध्ये हटकेश्वर नावाची देवता भगवान शिवशंकराचा अधिष्ठाने, त्याच्या बाजूला काही अंतरावर वासुकीची नगरी आहे. आणि वासुकीच्या नगरीत च्यवन नावाच्या मुनीनं रामकृष्ण नामाची साधना केली तर सापाचं विष संपते. ही रामकृष्ण नामात ताकद आहे. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, रामकृष्ण रामकृष्ण नाम
रामकृष्ण हा मंत्र सर्व मंत्रांचा राजा आहे, सर्व मंत्रांचा राजा. रामकृष्ण या मंत्रामध्ये वेदाचं सार आहे, रामकृष्ण या मंत्रात पुराणाचं सार आहे. रामकृष्ण हा मंत्र शास्त्राचा सार ताई साहेब. एकदा बादशाह अकबर बादशाह पुष्पवाटिकेत फिरू लागले आणि फुलं हे ऋतूप्रमाणे उमलतात. कोण्याही ऋतूत कोणतंही झाड उमलत नाही. असा 1.5 ऋतू आहे, दीड ऋतूमध्ये ब्रह्मकमळ उमलतंय. एरवी ब्रह्मकमळाला तुम्ही गावरान तुपन दूध घातलं तरी ते उमलत नाही, आणि ते सुद्धा रात्रीच उमलतंय, दिवसा उमलत नाही. कमळापैकी अशी एकच जाते ब्रह्मकमळाची, ती रात्री उमलते आणि सगळी कमळ दिवसा उमलतात, वरी तोंड करून उमलतात. ब्रह्मकमळ रात्री उमलते आणि खाली तोंड करून उमलते. ऋतूला तो काल लावलेल्या ज्या त्या काळात ज्या त्या गोष्टी येत असतात. मग त्या पुष्पवाटिकेत फिरत असताना सहज अकबर बादशाने एक फुल तोडलं. कर्मनो गहनो गती. ते फुल इतकं सुगंधी होतं की त्या फुलाचा सुगंध घेतल्याच्या नंतर बादशाह त्याला असं प्रसन्न वाटलं. त्या राजाला, मोठा राजा होता, श्रीमंत राजा आहे, बलशाली राजा आहे, वैभवशाली राजा आहे. आणि लागलीच सगळ्या प्रधान, मंत्री, सुमंत्री, महामंत्री, प्यादा, गुमास्ता, आयस, भव, संघ, कला, विश्व, पार्शय, कंक, विभूषिता, मध्यन, मध्यसार, हे सगळी जी पदं असतात ना, कंक म्हणजे राजाकडे हिसाब करणारा. आपल्याकडे त्याला चार्टर्ड अकाउंटंट म्हणतात वाटते. इंग्रजी येत नाही पण ऐकून ऐकून काही काही पाठ झाले. कंक, कंक, कंक म्हणजे हिशोबनीस. राजा विराटाच्या घरी धर्मराजा कंक होते, कंक होते. तशी सगळ्या लोकांची सभा घेतली बादशाने आणि सांगितलं, जिथं जिथं मोकळी जागा आहे तिथं तिथं फुलं लावा. जमिनीत फुलं, मसनवाट्यात फुलं, मंदिराच्या पटांगणात